स्त्रीचं जन्मापासूनच वर्गीकरण केलं जातं. तिला अंडर प्रिव्हिलेज कॅटेगरीमध्ये टाकलं जातं. तिचं किती शिक्षण होईल, पोषण कसं होईल, लग्न वगैरे हे आधीच ठरवतात. तिची शाळा वेगळी असते, वेगळी खोली, आणि तिला एक अगदी रहस्यमय असं बनवलं जातं, अगदी गुप्त. आणि जितकं तुम्ही तिला झाकून पाकून म्हणून ठेवता, तितकाच पुरुषांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की एवढं गुपित काय आहे बाबा. ती सहजतेने कपडे घालू शकत नाही. उन्हाळ्यात सुद्धा शरीर थोडंसं मोकळं ठेवून चालू शकत नाही. तुम्ही गोव्याला जा, तिथे महिलांनी इतकं स्वतःला झाकून घेतलेलं असतं की त्यांचे डोळेही दिसत नाहीत, आणि तेही जून जुलैच्या त्या दमट हवामानात. हे काय चाललंय? आपण स्त्रीची सहजता हिरावून घेतली आहे आणि स्त्री पुरुष संबंधांना कृत्रिमपणे एकदम मसालेदार बनवलं आहे. एक पुरुष आणि एक स्त्री समोरासमोर बसून दोन माणसांसारखं साधं बोलू सुद्धा शकत नाहीत. स्त्री पुरुषामध्ये एका सहज नात्याची आणि मैत्रीची संभावना आपण संपवून टाकली आहे.